हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून हृदयातून तुमचे आभारी आहे. सकाळचं जेवण तुम्ही बघितलेलं, आम्ही वडापाव वगैरे आणलेला आणि संध्याकाळी मस्त गरमागरम अशी खिचडी बनवलेली होती. थोडंसं जर तूप टाकलं तर ही खूप छान, पण याच्यामध्ये सोयाबीन घातलेलं होतं. सोयाबीन, थोडेसे शेंगदाणे, सोबतीला होते पापड, दही, ताक याच्याबरोबर बेस्ट लागतं. पण संध्याकाळी खाऊ नये म्हणतात म्हणून नॉर्मल घेतलेलं. सकाळचे राहिलेले वडे घेतले होते. आजचा दिवस आहे दुसरा दिवस आणि मी आता उठलेले आहे. टायमिंग दाखवते, मी उठलेलं टायमिंग पण दाखवते. बघा किती वाजलेत, 2:15 वाजले. 2:45ला मी उठलेली होती. त्याच्यानंतर मग आंघोळ वगैरे केली, थोडंसं फ्रेश झालं. फ्रेश झाल्यानंतर बरं वाटलं. तुम्हाला सांगू, चक्कर काय माझी हाले ना, कंटिन्यूली चक्कर सुरू आहे. बसलं की चक्कर येते, उठलं की चक्कर येते. आणि ही अंगठी जी आहे ना, ही अंगठी एकतर मी घातलीच नाही, एवढी रुतली होती. हात पाय माझे सुजले. ही अंगठी पूर्ण रुतून बसलेली होती. एवढ्यापर्यंत मला काल म्हणजे अंगदुखी पण होती. आणि रात्री मग मी गोळी वगैरे घेतली. न येण्याचं कारण गोळी, मला गोळी ना म्हणजे अशी गोळी खाल्ली की झोप भरपूर राहते. जेवणाचा तर पत्ता नाही आहे. दादा आज बिन डबायचे गेले. रात्रीचा जो भात आहे तो पोरं खातील, कारण आता 2:15 वाजले. अजून मी चहा पाणी पण नाही घेतलं. आता जस्ट पाणी घेणार आहे. बहीण जरा चहा गरम करणार, तर आता चहा घेणार आहे. शरीरामध्ये ना असं म्हणजे प्रवास तुम्हाला वाटतो तेवढं सोपा नाही आहे. खरं सांगते मी, प्रवास सगळ्यात बेकार प्रवास मला तर वाटतो. कारण माझं पूर्ण शरीर असं एखाद्या कुठल्या तरी दगडानं ठेचले अशा पद्धतीने शरीर माझं दुखायला लागलेलं आहे. कंटिन्युअली जरा प्रवास झाला ना, 24 तास नुसता प्रवास झाला, त्यामुळे ना मला असं म्हणजे वेगळंच हिवायला लागलं आहे. फिलिंग तर चांगलं येतच नाही आहेत, पण वेगळंच हिवायला लागलं. आणि दादल तर त्यांच्या कामावर जाणं गरजेचं आहे. दारून इथं खाली झाडू वगैरे मारलेलं आहे. छोटं मोठं काम, पिल्लांना खायला घालणं वगैरे, दारातलं आवरणं वगैरे हे आरूने केलेलं आहे. तरी आता चेहरा बरा दिसतोय, नाही तर पूर्ण चेहरा माझा सुजलेला होता. हात सुजलेले, पाय सुजलेले, शरीरामध्ये वेगळ्याच एक कळा होत्या. आता थोडंसं नाश्ता करणार, एक गोळी खाणार आणि मग घरातली जी काही कामं असतील ती कामं करणार आहे. तोपर्यंत काही जणींच्या अजून ऑर्डरी पोचलेलं नाही. त्यांचे मेसेज आहेत की बाबा कुठंपर्यंत आहे, काय आहे ते. म्हणलं आरूला तुझं तू बघ. असं चल आता चहा वगैरे घेते, थोडंसं खाते, गोळी खाते आणि मग जे काय असेल ते रुटीन पुढचं जेवढं जमेल तेवढं शेअर करेन. थंडीमध्ये ना तुम्हाला खरं सांगू, स्किन एवढी ड्राय होते. आणि आपण काय करतो की सतत सतत हात धुणं, सतत तोंड धुणं. मला ते सवय आहे बाबा, कोणाकोणाला सवय आहे की बाबा सतत तोंड धुणं, हात धुणं वगैरे. यामुळे काय होते की आणि जास्त होतं. म्हणजे ऑलरेडी थंडीचा सीझन आणि तुम्ही सतत हात तोंड धुत राहिला तर त्याच्यामुळे आणि आपल्या स्किनला म्हणजे इफेक्ट होतं की ड्राय पडत जात. आता तर ठीक आहे बाबा, ड्रायनेसची प्रॉब्लेम. पण आता बघा, आता थंडी झाली की आता येतोय उन्हाळा. आणि बापरे बाप, उन्हाळ्यामध्ये सगळ्यात म्हणजे आपण बाहेर चाललो, आपण सनस्क्रीन वगैरे यानं प्रोटेक्ट करू. पण ह्या बदलणाऱ्या ऋतूमुळं आपल्याला एवढा प्रॉब्लेम येतो आपल्या स्किनला की एक तर म्हणजे सूर्याच्या किरणामुळे आपली स्किन जी आहे ती जळते. दुसरी गोष्ट, सतत येणारा घाम, त्याच्यामुळे आपल्याला तिथं इन्फेक्शन होणं, पुरळ येणं, बऱ्याच वेळेला घामोळ्या सुद्धा आपण म्हणतो ना, ह्या सुद्धा गोष्टी आता इथून पुढे जास्त होतात. जसं उन्हाळ्याचा ऋतू लागला तसं जास्त प्रमाणात आपल्याला ह्या स्किनच्या तक्रारी ज्या आहेत त्या सुरू होतात. थंडीच्या दिवसात कसं की चला आपण एखादी क्रीम लावतो, म्हणजे हे करतो. पण तुम्हाला खरं सांगू, हे उन्हाळा पावसाळा हे सगळं ठीक आहे, पण ऑल सीझन जे ऑल ऋतू येतात आपले, ऑल ऋतूमध्ये आपल्याला प्रॉब्लेम असतो. जसा ऋतू चेंज झाला आपल्या स्किनमध्ये सगळ्यामध्ये बदल व्हायला चालू. पावसाळ्यात मॉइश्चर जास्त प्रमाणात चालू होतं, थंडीमध्ये ड्रायनेसचा प्रॉब्लेम, उन्हाळ्यामध्ये हीटचा प्रॉब्लेम. हे सगळं तर झालं. पण ज्या वेळेला आपण राईट मॉइश्चरायझर वापरतो, मॉइश्चरायझर जे असतं ते आपल्या स्किनचा पहिला बेस खूप खूप गरजेचं आहे. तिन्ही ऋतूंना आपल्याला आपली स्किन ज्या वेळेला सामना करते ना, तर मॉइश्चरायझर आपल्या स्किननुसार जर असेल तर आपल्याला बऱ्यापैकी प्रोटेक्शन मिळतं. ड्राय स्किन असेल तर हेवी मधला मॉइश्चरायझर जो असतो ना तो आपल्याला वापरावा लागतो. आणि ऑइली असेल तर आपल्याला मॉइश्चरायझर जो असतो तो लाईट वेट वापरावा लागतो. लक्षात ठेवा की नुसतं मॉइश्चरायझरच आपल्याला लावताना एवढ्या गोष्टी बघाव्या लागतात, मग ते मॉइश्चरायझर वापरू शकतो. मग आपण तर खूप सारे असे प्रोडक्ट वापरतो, जे सनस्क्रीम असू दे, डे क्रीम असू दे, नाईट क्रीम असू दे, पण ते आपल्याला माहित नसतं आपली स्किन कशी आहे, त्याला कुठलं पाहिजे, कुठलं वापरणं गरजेचं आहे हे आपल्याला माहितीच नसताना आपण ते जाणून सुद्धा घेत. आणि मग आपण काय करतो,
एवढे सारे मार्केटमध्ये प्रोडक्ट आहेत. मग सर्च करणं, या ॲपवरती जा, त्या ॲपवरती जा, शॉपमध्ये जा आणि जे घावेल ती. एक म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने कधीही आपण कुठलीही गोष्ट वापरणं बेस्ट. मी तर तुम्हाला जरूर सांगेन की डॉक्टरांचा सल्ला खूप महत्त्वाचा असतो. तुम्हाला तर माहिती आहे की गेली 2 वर्ष झालं मी क्युअर स्किनशी जोडलेले आहे आणि या ह्याच्यामध्ये एखादं बाहेरचं जरी प्रोडक्ट मला किंवा एखादं फाउंडेशन जरी वापरायचं झालं तर मी त्यांचा सल्ला घेते की बाबा हां हे आहे, असं वापरू का, तसं बाकीचं काय करायचं काय नाही. आता क्युअर स्किनबद्दल जर बोलायला गेलं तर खूप गोष्टी आहेत, पण तुम्ही नवीन ताई आहात आणि तुम्हाला जर वाटतंय की बाबा आम्हालाही याचा लाभ घ्यायचा आहे तर कसा घेऊ शकता. तर बघा, तुम्ही क्युअर स्किन ॲप ओपन करता त्यावेळेला फक्त आपल्याला सिंपल अशी 2 कामं आहेत. एक म्हणजे आपला फ्रंटचा फोटो, साईडचा फोटो. म्हणजे स्किनबद्दल तुम्हाला जर बाबा प्रॉब्लेम असतील आणि तुम्हाला सोल्युशन हवं असेल तर 2 फोटो दिले. AIच्या मार्फत पूर्णपणे तुमची स्किन स्कॅन केली जाते, ड्राय आहे, ऑइली आहे. मग त्या हिशोबाने तुम्हाला ठरवलं जातं. तुमचे खूप सारे प्रॉब्लेम असतील तर त्या प्रॉब्लेमवर तुम्हाला चॅटिंग केलं जातं. हे प्रॉब्लेम कधीपासून आहेत, का आहेत, कशापासून आहेत, किती दिवसापासून आहेत, आता तुम्हाला त्यांच्याकडून काय योग्य मार्गदर्शन हवं आहे, कोणत्या ट्रीटमेंटसाठी तुम्ही जॉईन केलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी ते बघतात. तिथं सर्टिफाईड डॉक्टरांची टीम असते. असेच कुठलेही डॉक्टर नसतात, सर्टिफाईड डॉक्टर असतात. पूर्ण प्रॉपर तुमच्या स्किनचा अभ्यास करतात आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सुंदर असं प्रोडक्ट रिकमेंड करतात. मग त्याच्यामध्ये पूर्ण दिवसाचं आपलं, जसं बघा आता तुम्ही झोपेतून उठलाय, आंघोळ करताय तर तुम्हाला पहिला येतं फेस वॉश, त्याच्यानंतर एक क्रीम असते, सनस्क्रीन असते, पुन्हा नाईट क्रीम असते, पुन्हा संध्याकाळी तुम्ही फेस वॉश वगैरे करू शकता. अशा खूप साऱ्या कमीत कमी 4 ते म्हणजे 5 प्रोडक्ट असतात. तर एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याने मिळणार. कुठले पैसे द्यायचे आहेत का, एवढं चेकअप वगैरे केलं, सगळं केलं नाही. आहे तिथं घरात आहे त्या जागी बसूनच. याला कुठे बाहेर जा, इकडे जा, तिकडे जा, काही नाहीये. फेऱ्या मारा, केस पेपर काढा, काही नाहीये. बाहेर केस पेपर वगैरे काढावा लागतो, वेळ जातो, पैसा जातो, पर महिन्याला वेगळं असतं. पण इथं तसं नाही, फक्त प्रोडक्टचे पैसे पे करायचे आहेत, बाकी सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये. ठिकाणी असं असतं की बघा प्रोडक्ट घ्या आणि जा तिकडे. इथं तसं नाही. तुम्ही प्रोडक्ट वापरताय, पर महिन्याला तुम्हाला समोरून कॉल येतो की उद्या तुमची अपॉइंटमेंट आहे, वेळ काढा, बोला. त्या हिशोबाने तुम्ही बोलू शकता. बरं, डाएट प्लॅन कसा पाहिजे, किती पाणी पिणं गरजेचं आहे, काय खाणं गरजेचं आहे, महिन्याला तुमची स्किन किती इम्प्रूव्ह झालेली आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी क्युअर स्किनमध्ये असतात. आणि मी तर गेली 2 वर्ष झालं जोडलेले असल्यामुळे तुम्ही माझा बिफोर आणि आफ्टरमध्ये फरक बघू शकता. पहिल्यापासून आतापर्यंतच्या ब्लॉगमध्ये बघू शकता. बऱ्यापैकी मी तर म्हणेन की मी म्हणजे माझी स्किन चांगली झालेली आहे. ॲपची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, कमेंटमध्ये सुद्धा पिन केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता. बाकीची प्रोसिजर तर मी सांगितलेले आहे. बरं, याच्यामध्ये आणि तुम्हाला 100 रुपयाची सूट मिळवायची. माझा कुपन कोड आहे PRANJL प्रांजल 100. हा जर कुपन कोड वापरला तर तुम्हाला 100 रुपयाची सूट मिळेल. बरेच जण ना दुपारचं जेवतात आणि झोपा काढतात. आमचं रात्रीचं दुपारी उठलोय, मग आता जेवणाचं, कारण तिथनं पुढं मी जेवण वगैरे बनवणार आणि मग लेट होणार. त्यापेक्षा दीदी काय म्हणली की मम्मी भूक लागली, मी सरळ खिचडी बनवते. बटाटा, थोडीशी वांगी होती, हे सगळं तिनं हे केलं आणि त्याचं मस्त असा भात बनवला. भात खूप चवीला झाला, पण तिने काय चूक केली, लाल मिरची आहे ना कुटून घातलेलं आहे. तुम्ही बघा इथं मी एडिटिंग करताना बघते, मी तेवढं असं स्पायसी का झाले, तर तिनं ते कुटून घातलेलं आणि पुन्हा खडे मसाले थोडेसे एक्स्ट्रा टाकलेले होते. पण असंच चवीला झालं. तर आपल्या मुलांनी ना छोटं करू, मोठं करू, साधं करू, कसंही करू दे, जास्त तामजाम नाही करू दे, पण ते चवीला लागतं. काय कोणास ठाऊक, माझा तरी अनुभव आहे ताईनो. त्याच्यानंतर गरम गरम मस्त असा मी भात जो आहे तो जेवले आणि एक गोळी खाऊन पुन्हा झोपून दिली. आणि माझी तब्येत बिघडण्याचं कारण म्हणजे ट्रॅव्हल्स. लागोपाठ कमी पिरियडमध्ये प्रवास झाला आणि आम्ही तसं जसं म्हटलं तुम्हाला हालेडुले भरपूर होतं, त्यामुळे ना शरीर माझं पूर्ण असं चेचल्यागत का होत होतं, तर त्याच्यामुळे ते हादऱ्यामुळे थोडंसं वरचं घेतल्यामुळे काय झालं, जाताना पण वरचं येताना पण वरचं, मला जाम 2 दिवस चक्कर मारली एकदम. म्हणजे सांगूच नका, मला बसलेलं पण उभारलेलं पण जास्त काय एवढं कळत नव्हतं. त्या तंद्रीमध्येच राहायची. संध्याकाळी दादाने येताना ना एनर्जी ड्रिंक असावं म्हणून हे जे आहे ते दूध ज्या त्या फ्लेवरनुसार आणि ज्यूस आणलेला होता माझ्यासाठी, पायनॅपल आणि मोसंबी दोन्हीचं एकत्र ज्यूस आणलेला होता. सोबत ताक घेऊन आलेले होते, कारण आधीमध्ये जर तुम्हाला असं काय खायची इच्छा झाली तर होता होईल तेवढं ताक पिलेलं सगळ्यात बेस्ट बघा. म्हणजे आता तर इथून उन्हाळा सुरू झाला आहे, इथून जेवढं लिक्विड टाईप आपण पिऊ तेवढं बेस्ट. मग ते रस असू दे किंवा ताक असू दे किंवा इतर कुठलेही पदार्थ असू दे. आता इथून पुढे सुरुवात होते. होळी झाली की सगळ्या गोष्टीला सुरुवात. मी दादाला पण दिलं, मी पण घेतलं, मुलांना पण दिलं. तर या मॅडमची उद्या एक्झाम आहे. आज पप्पाबरोबर जाऊन सगळं सामान घेऊन आले. काय काय आणलं सांगते, काय पहिला सांग. कसलं ट्रान्सपरंट, कसं काय ट्रान्सपरंट लागते का, म्हणजे चालत नाही आता, बोर्डाचं सगळं स्ट्रिक्ट करून टाकलं. काय सांगते, कशा पाय करत ते कॉपी वगैरे करू नये म्हणून. पोरं काय करतात, त्याच्या पाठीमागे लिहितात का त्याच्यावर. अच्छा, ते लिहिल्यावर दिसत नाही.
नाही, ह्याच्यावर दिसते ना, हा. दिसत नाही म्हणून आता हे केलंय मी. ट्रान्सपरंट बॉटल शोधायला लागलो, ती पण मिळेना. कंपल्सरी आहे का? कंपल्सरी नाही, ते आणू नका तुम्ही, बसा तिकडे. फेकलंय 12वीच्या पोरांचं, फेकलंय बॉटल सुद्धा ट्रान्सपरंट. मग आपली सुद्धा ट्रान्सपरंट आणलंय. काय सांगते? अरे बापरे. पाऊच दाखव, खोलून दाखव ना असं पूर्ण, म्हणजे नुसतं सगळं सिम्पल. वॉटर बॉटल पण अलाउड नाही, खरं ट्रान्सपरंट असेल तरच, नाही तर नाही आणायचं नाही तुम्ही. चप्पल पण घालायचं, शूज पण घालायचे नाही, म्हणून चप्पल घेऊन आलो. काय अवघड आहे की. शिस मिळत होती पहिला, पण आता हे नवीनच काय काय, मी तर पहिल्यांदाच ऐकायला लागल्या. गेले माहिती आहे वेळी, आता आमच्या मॅडम तर म्हणत होत्या की एक सुपरवायझर असा फिरत असतो, तो फिरत असणारच. हा, ते आधीच सुपरवायझर बसत तरी होते, तर आता ती फिरतच राहायचं. आणि बैठी स्क्वॉड आहे. बैठी स्क्वॉड म्हणजे? ती म्हणजे बैठी स्क्वॉड म्हणजे काय असते की सुपरवायझर सोडून दुसरं कोणतरी माणूस येऊन तिथंच बसणार, पण ते कॅमेरा पुढे मग आहे. कॉपी करणाऱ्यांसाठी अवघड आहे ते, आपल्यासाठी नाही. पण ते म्हणतात ना इतरांमुळे आपल्याला पण, तर हे खरं ते बघितलं का नाही, येत असलं सध्या नाही, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, आपण आपल्या कामाकडे लक्ष द्यायचं. फक्त लक्षात ठेवायचं कुठं पण असो. फक्त आजूबाजूला लक्ष द्यायचं, कारण काय करतात लोक, दुसऱ्याच्या खाली कॉप्या टाकून रिकामे होतात. हे पण मात्र होणार आहे सगळं आता. हा. आणि ते CCTV आहे म्हणून बरं आहे, कारण का माहिती का, अशानं काही मुलांचं लाईफ बर्बाद झालंय हो. भयानक असतंय लाल शेरा वगैरे. रुमाल पण घेऊ देते का नाही काय माहित नाही. ओके, काय काय आणले? पेन, पेन्सिल, कर्कट. आणि कुणी घेऊन दिली? पप्पा ना? पप्पा उद्या जातानाच खायची. कालची मामाची खाल्ली, आता पप्पाची. तो मामाचा आशीर्वाद, ते परिवाराचा. हं. म्हणजे पेन एक्स्ट्रा घेतले का? सगळे चालतात का बघ, सगळं व्यवस्थित भरून. हे फ्री आहे ती, एवढ्या सगळं फ्री मिळालं वे? मग ह्या बॉटलवर. अच्छा अच्छा अच्छा, मी तेच म्हणलं. आणि ही सँडल. सँडल का? सँडल का? जेवढी बॉटल असते अरे बापरे बाप. टीचर सकट सॉक्स काढायचं नाही. मोठी बॉटल हा, सॉक्स सुद्धा नाही आत. 250 ml रे. मग किती घेतले? फक्त पॅन्थर पासून, पोरांपासून जपून. चपल्या मला आहे नाही त्या घरात. मग मी तर बिन चप्पलची आहे, मला सँडलच नाहीये. नेलं पळवलं माझं सँडल. काय मला वैताग आलाय, चिक्याचा वैताग आलाय. चिक्याला काय चपल्या दिसले, काय होतं काय माहित. घरापुढे आहे ना चप्पल म्हणून ठेवी नाहीत पोरं. छान आहेत. कितीला मिळाली? मला हेच आवडलं म्हणून घेतली. किती? 290. चांगले क्वालिटी. बाई चप्पल काय कर माहितीये का, वर म्हणजे कुठं, ह्याच्यावर ठेवू नका बरं का, पडतंय. कपाटात ठेवणार असेल तर बाहेर काढा, नाही तर काढूच नका, घालूच नका तुम्ही चपल्या. टीचरांशी बोलले किट्टो, शाळेत लवकर सुटणार. आता टीचरांशी बोलले. टीचर काय म्हणले माहितीये का, त्यांचं भलेही एक्झाम नंतर 3-4 दिवस सुट्टी मिळणार आहे ना, त्यामध्ये स्कूल आहे. माहितीये मला. हा, खरं फक्त एक्झामच्या दिवशी नाही, कारण की कारवाया होत्या. स्ट्रिक्टली सगळ्या गोष्टी. तुम्ही कॅमेऱ्याच्या अंडर आहे, तिथं पूर्ण कॅमेरे आहेत. आणि लकीली आमचं कॅमेरा असं आहे ज्यातून आवाज पण जातो ऐकू. होय. आणि लकीली योगा सांगते, हिचं जे हिला म्हणजे मिळाली ना बोर्ड, ते आमचं स्कूल आहे. हिचं स्कूल आहे. त्या वर्षी घेतले. खरं बाळ सगळे म्हणायला लागल्यात ते आधीचं जे केंद्र होतं ते बरं होतं, का म्हणजे टीचर सकट म्हणायला लागल्यात. जे आहे ते आहे म्हणायचं, फक्त आपला बेस्ट द्यायचा. हा दिवस आहे दुसरा दिवस. बघा 3 दिवसाचे मिक्स व्हिडिओ येतात, कारण मला ते जमलं पण नाही जास्त हे करायला, आणि मी सगळ्याला रेस्ट देऊन टाकलेले होते. फक्त काय असेल ते व्हिडिओ तेवढे तुम्हाला येत होते. असो, मला काल कमेंट होत्या, त्याच्याबद्दल रिप्लाय जरूर देईन की आईला थोडा दिवस तुझ्याकडे घेऊन जा. बऱ्याच जणींनी त्याला लाईक केली, तर नक्कीच मी घेऊन येणार आहे. पण एक सांगते तुम्हाला, तुम्ही लगेच आता ह्या ह्याच्यामध्ये एवढा मोठा प्रवास करू शकत नाही. मग तुम्ही कशाने करा, तुमच्या पर्सनल गाडीने करा किंवा तुम्ही ट्रॅव्हल्सने करा, यानं करा. पण ते थोडंसं त्रासदायक, कारण आतल्या साईडला टाके वगैरे असतात, खूप साऱ्या गोष्टी असतात. आणि तुम्हाला कमीत कमी महिनाभर जरी जिथं आहे तिथं बसूनच एकदम शांत, व्यवस्थित, योग्य आहार घेऊनच राहणं गरजेचं असतं. कारण ते आतून पूर्ण असतं ना, वरून काही नसतं का. हे दुर्बीण आपण म्हणतो ना, किंवा लेझर म्हणतो ना, हे वाटतं तेवढं सोपं नाही आहे. हे फक्त दिसायला वरून दिसतं नाही आहे, पण ते आतून बरोबर म्हणतात ना की एखादा पार्ट काढणं म्हणजे तेवढं सोपं आहे का, तर नाही. मग किट्टोची एक्झाम झाली की मी तेच ठरलेलं आहे की आपल्या आजी जी आहे तिला पण मी घेऊन येणार आहे, कारण गावाकडे हीट भरपूर आहे तिकडं. त्यावेळेला इकडं थोडंसं मोकळं वातावरण बरं पडतं. आणि आपल्या जजच्या आईला पण घेऊन येणार आहे, पण आता त्यांच्या म्हणजे नातवांना सुट्ट्या लागल्या की मग सुना जाणार, एकत्र येणार, मग ती इकडे येणार. आणि
मला पण आता आर्यनची पण म्हणजे एक्झाम किट्टोची हे सगळं झालं. या तिघींना एकाच वेळेला मी घेऊन येणार आहे. म्हणजे कसं थोडे एकत्र सगळेजण असल्यानंतर बरं पडतं. एकट्या एकट्याला पण ते म्हणतात ना की मग माझे पण पुढचे कुठले प्लॅन होत नाही आहेत आणि मला पण गावी पण जायचं आहे. पुन्हा थोडंसं मग मुंबईला पण एक फेरी असणार आहे. त्यावेळेला मी बऱ्यापैकी खूप साऱ्या ताईंना नक्कीच भेटण्याचा प्रयत्न करणार आहे. आता मला माहीत नाही कुठलं किती दिवसाचं असेल. आता किट्टो तर म्हणते मम्मी इकडं माझा एक्झाम झाली की इकडं मी ॲडमिशन घेणार आहे, पुढचे क्लास सुरू करणार आहे. तिचं काय 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 डोक्यात चालू आहे बाबांनो. त्यामुळे ती म्हणते की तू आता काही लगेच प्लॅन करू नको, थोडंसं माझं एक्झाम होऊ दे, मला पुढचं कुठले कोर्स घ्यायचे आहेत काय आहे हे ठरवू दे आणि मग तू काय असेल ते प्लॅन कर. पण हो, एक 15 दिवसाचा पिरियड जो आहे ते ती अशी म्हणते की बाबा घेऊया, ज्यामध्ये मग गावी असू दे, कुठं असू दे, मुंबईला असू दे, कुठं जायचं असेल तेवढ्या ह्याच्यात आपण कवर करूया. असं आता हे सगळं आहे. पण खूप बरं वाटलं की तुम्ही सुद्धा खूप चांगल्या गोष्टी सजेस्ट करतात, त्याच्यासाठी मनापासून आभारी. दुसऱ्या दिवशी सगळं चक्कर वगैरे जिकडं तिकडं गायब झालेलं होतं. मी आपलं मस्त सगळ्यांना स्वयंपाक गरम गरम करून दिला. तर पाईप तुम्ही बदलून साधारणतः माझ्या मते 1 वर्ष होत आलं असेल. परंतु ह्या पाईपवर जेव्हा मी बदलली का नाही तर इथे किती दिले माहिती का? चेंज बिफोर फेब्रुवारी 28 म्हणजे 2028ला बदला म्हणून सांगितले. मी आणली त्यावेळेस का नाही वर्ष झाला बदलून काय तर ह्याच्यावर लिहिले काय चेंज बिफोर 2028 म्हणजे ह्या पाईपीची लाईफ 2028 पत्र आहे. बदलून वर्षच झालं काय तर वर्षात पाईप बाद झाली. पूर्णतः का बाद झाली तर ताईनो पाईपीची लाईफ किती पण असू दे, ज्यावेळेस तुम्ही गॅस धुता तर पाणी जातं, त्या पाण्यानं पाईप लवकर बाद होते. तरी पण निष्काळजी राहू नका की बाबा 2-3 वर्ष पाईप चालते. हां, आधीमध्ये बघत जावा, जायना 100-200-300 रुपये जातात, परंतु वर्षाला पाईप बदला. आता आपलं लेखी चालतं पूर्ण पाच सुटलेलं. कसं एकदम असं मी म्हणजे असं सापागत का आवाज यायला लागलाय. आताच्या पाईपा सुद्धा ओरिजिनलच मिळतील असं काही नाही आहे. काय ही आता ही दिली आपल्याला त्या आहे ना यांनी दिल्या कोणी ते सेफ्टी डिव्हाइस घेतलेलं त्यांनी. नाही त्यांनी दिल्या मी त्याच्यातनं काढल्या त्यांच्या ह्याच्यातली काढली त्यांनी. ही सेफ्टी डिव्हाइस दिली त्यांच्यात. होय फ्री आणि मध्ये. परवा मी हे केलं गॅसमध्ये मी KYC केली तेव्हा एक पाईप दिली ती. तुम्ही दिलेस तुमच्या कामावर बदलली असेल, तुम्हाला आठवत असेल घरात बदल. अरे बाबा मी KYC केली त्यावेळेस एक केबल दिले त्यांनी. नाही पप्पा तवाची नव ही सेफ्टी डिव्हाइस वाल्यांची आहे. मला तर काय वाटत नाही. पप्पा मी स्वतः पिशवीतनं काढलं, त्यांचं लायटर बिटर सगळं पडल्यावरती आहे. ताईनं बघा 3 लोक यांना पुरावा देतात तरी हे म्हणणार माझंच. मग ती पाईप कुठे आहे? आम्हाला काय माहिती काय ती बहुती ही नव. मी तर आणते घरात ठेवते. आणि आम्ही घरात पिकून देतो. काय सांगतो का विश्वास. आणि सेफ्टी डिव्हाइस तर बसवलाय आपण, परंतु त्याच्यावर सुद्धा अवलंबून राहू नका. मग कशाला नाही खरं सांगतो तुम्हाला, काळजी. प्रत्येक डिव्हाइस असा बसवला आपण, परंतु तरी पण गॅस आपला चालू आहे का बंद आहे का हे सगळी काळजी घ्या. घेणं गरजेचं आहे. सेफ्टी डिव्हाइस बसवला म्हणून बिनधास्त राहून चालत नसते. काय वेळा सेफ्टी डिव्हाइस सुद्धा बंद पडतात. मग काय मशिनरीची काय गॅरंटी. एकदा मशीन बंद पडतं, त्याला काय करायचं, आपली काळजी आपणच घ्यायची. जरा एक्सा ब्लेड वरती आहे बघ